ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। कोरोनामुळे जगभरात अनेक समस्या निर्माण झाल्यात, त्यातली महत्त्वाची म्हणजे शिक्षणाची समस्या आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतातील जवळपास सर्वच राज्यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आणि सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतलाय। ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांची परीक्षा घेतली जाईल असंही स्पष्ट केलंय। परंतु या परीक्षा होणार कधी, त्याला निकाल लागणार कधी आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार कधी, या सर्व प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत। एवढं मात्र खरं की विद्यार्थी गोंधळलेले आहेत। पुढचं शिक्षण कसं होईल? प्रवेश परीक्षा देऊन दुसऱ्या राज्यात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक वेगळाच पेच आहे। तिकडे त्यांना राहू देतील का? भारतातून परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आणखीन वेगळ्या आहेत। परदेशातील विद्यापीठांचं वेळापत्रक आणि भारतीय विद्यापीठांचं वेळापत्रक कसं मॅच करायचं, हा नवीन पेज आहे। आणि या समस्या केवळ भारतीय विद्यार्थ्यांसमोरच नाहीत तर जगभरातल्या विद्यार्थ्यांसमोर आहेत। कारण कोरोनामुळे जगभरातील विद्यार्थ्यांचं वेळापत्रक बिघडवून टाकलंय। त्यामुळे भीती वाटते की आपलं शैक्षणिक वर्ष एक वर्ष मागे तर जाणार नाही ना, शिक्षणाचा बट्ट्याबोळ तर होणार नाही ना। सर्वांचा आणि प्रत्येक घरातल्या या विषयावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे शिक्षणाचा खेळखंडोबा या विशेष कार्यक्रमातून। आणि नेमकं याच विषयावरती बोलायला काही मान्यवर आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत भाऊसाहेब चास्कर आहेत, जे प्रयोगशील शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि शिल्पा बेंडाळे आहेत आपल्याकडे। सगळ्यात पहिल्यांदा मी शिल्पाजी तुमच्याकडे जाणार आहे। जे काही आता कोरोनामुळे जे काही खेळखंडोबा चाललेला आहे, खेळखंडोबा आपण नाही केलेला आहे पण तो कोरोनाने केलेला आहे, पण या बाबतीत पहिलं मत आपलं, पहिली प्रतिक्रिया काय वाटतं? शिक्षणाचा खेळखंडोबा होतो आहे हे निश्चित आहे, पण याच्याबरोबर सगळं पालकांनी आणि सगळ्या शिक्षकांनी जर थोडा व्यवस्थितपणे विचार केला आणि शासनाने पण त्याला सहकार्य केलं तर कुठेतरी ही परिस्थिती कंट्रोलमध्ये येऊ शकते। प्रमाण वाढत आहे हे निश्चित आहे, पण आताचा जर जे आपण म्हणतोय की टेक्नॉलॉजीचा वापर करून आता जर अंतिम वर्षाच्या परीक्षा नाही घ्यायचा असा जर निर्णय झालेला आहे तर मग त्याचा जर रिझल्ट आला तर विद्यार्थी पुढच्या ऍडमिशनला फ्री होऊ शकतात, ते जाऊ शकतात कुठेही ऍडमिशन करायला असं। आणि सगळ्या ज्या विद्यापीठांनी आणि यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि शासनाने जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये जर आपण विचार केला तर परीक्षा घेऊ नये हा त्यांनी भाग दिलाय। पण मी स्वतः या मताची होती की शेवटच्या वर्षाचे कारण आमचं म्हटल्यानंतर जेव्हा प्रोफेशनल कोर्सेसचा जेव्हा विचार येतो तेव्हा विदाऊट एक्झामिनेशन तुम्ही त्यांना कशी डिग्री देऊ शकता, हा फार मोठा प्रश्न येऊ शकते। किंवा जेव्हा ते प्लेसमेंटच्या मार्केटमध्ये जातील तेव्हा त्यांना त्यांचे काय स्किल डेव्हलप, कारण आता आपण पाहिलं विद्यार्थ्यांचा म्हणजे जर 90% विद्यार्थी तुम्ही पाहिले तर त्यांचा विदाऊट स्टडी आणि विदाऊट करून डिग्री घेणं हा जास्त त्यांचा ऍटिट्यूड झालेला असतो। आणि 10% विद्यार्थी हे अतिशय सिन्सिअर विद्यार्थी आहेत की त्यांना खरोखर परीक्षा देऊन आपल्याला पुढे जायचे, आपले स्किल डेव्हलप करायचे आहे। साधारण आम्ही रुरल अर्बन भागातनं जी विद्यार्थी बघतो त्यांचा असा कल झालेला असतो। आणि त्यामुळे काय होतंय की ठीक आहे आता शासनाने जर निर्णय घेतला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल हे निश्चितच आहे, पण त्या निर्णयाचं पण जर लवकर इम्प्लिमेंटेशन झालं की ठीक आहे त्यांना परीक्षा नाही द्यायच्या, मग रिझल्ट लवकर आलेत काय झाले तर तो पुढे जाईल काहीतरी भाग। आणि ऑनलाईन एक्झामिनेशन, ऑनलाईन एंट्रन्स आपण त्यांना देऊ शकतो, ऑनलाईन त्यांचे ऍडमिशन होऊ शकतात, कुठेही वर्ष वाया जाईल असं होणार नाही। आणि ऑनलाईन त्यांची आपण जर ऍडमिशन केली आणि त्यांना काही त्यानंतर ऑनलाईन काही आपण क्लासेस देण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटत नाही की फार मोठा खेळखंडोबा त्याच्यामध्ये शिक्षणाचा होऊ शकतो आहे। थोडंसं टाइम टेबलचं मागे पुढे होऊ शकते, पण शिक्षणाचा खेळखंडोबा काही म्हणजे होणार असं नाही वाटत, कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजिकल डिव्हाइसेस खूप उपलब्ध आहेत आणि विद्यार्थी आणि पालक पण जे म्हणतात। पण आता जर पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे नेट कनेक्टिव्हिटी असलेला मोबाईल हा असतोच। आणि अगदी थोडे जर काही विद्यार्थी असले की त्यांच्याकडे नाहीये तर त्यांना आपण इन्स्टिट्यूट मध्ये येऊन किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन सोशल डिस्टन्सिंग ठेवून ते तिकडे येऊन त्यांचे लेक्चर्स अटेंड करू शकतात, असं होऊ शकतं। म्हणजे सगळे विद्यार्थ्यांना नाही बोलवलं आपण तरी कुठेतरी। आणि जर फॉरेनच्या ऍडमिशन्स म्हटलं तर आता ही परिस्थिती आपण विदेशात पण बघतोय की तिकडे पण हीच परिस्थिती आलेली आहे। विद्यार्थी सगळे तिकडचे आपल्याकडचे सगळे विद्यार्थी ह्या
सामोरे ह्या प्रॉब्लेमला जात आहेत. तर तेव्हा तिकडचे विद्यापीठ पण जे आहेत जी काय प्रोसेस ती ऑनलाईन करतात. आता आपण बघतोय की बऱ्याचशा ज्या काही म्हणजे मी असं पाहिलंय की काही प्राध्यापकांच्या अपॉइंटमेंट्स ह्या फॉरेनला झालेल्या आहेत. हा. मग आता त्या फॉरेनला झाले तर तिकडे जाऊ शकत नाहीये कोरोनामुळे, पण ते इकडनं ऑनलाईन टीचिंग तिकडच्या विद्यार्थ्यांचं करतायत. हा, ते तिकडचे लेक्चर्स वगैरे पूर्ण घेतायत. पण तर तसं इथे आपल्याकडे इथे मला शिल्पाजी तुम्हाला थोडंसं थांबवायचं आहे. मला इथे एक प्रश्न नक्की तुम्हाला पुन्हा एकदा विचारायचा आहे. जसं तुम्ही सांगितलं की रूरल अर्बन या विषयावरती काम करता, पण काही दिवसापूर्वीच लोकशाहीनेच एक हॅलो लोकशाहीच्या माध्यमातून विचारलेलं होतं की ऑनलाईन शिक्षण बद्दलच विचारलेलं होतं. तर त्यात अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की अजून जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते, तुम्ही मगाशी म्हटलं की जे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत त्यांना आपण कॉलेजेसमध्ये नेऊन फिजिकल डिस्टन्सिंग आपण ठेवून त्यांचं शिक्षण जे आहे ते आपण करू शकतोय, पण अजून नेट कनेक्टिव्हिटी तिकडे पोहोचतच नाही. अशा अनेक तक्रारी हॅलो लोकशाहीच्या माध्यमातून आल्या होत्या. मग त्यावरती काय तोडगा आपल्याकडे असू शकतो? नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम तर आहे, पण मग आता ह्याच्यावरती काहीतरी पण साधारण आपण पाहिलं तर आता जे तिथे पोहोचेल म्हणजे जिओ असेल, तुमचं स्कायनेट असेल, काय असेल, किंवा तुमचा आपलं आपण सरळ गव्हर्नमेंटचं माध्यम घेऊया की BSNL ची जी आहे इंटरनेट प्रोव्हाइड करायची सर्व्हिस आहे ती गव्हर्नमेंटनी स्ट्रॉंगली मग ती बिल्टअप करावी आणि तिथपर्यंत पोहोचेल ह्याचा कुठेतरी उपाय करावा. म्हणजे कारण BSNL ला तर गव्हर्नमेंट करू शकते ना, ते बाकीच्या प्रायव्हेट एजन्सी आहेत त्यांना आपण काही नाही करू शकत, पण ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत त्या तिथपर्यंत आरामात पोहोचू शकतात. जर चांगले काही निर्णय झाले, त्यावरती ठोक काही निर्णय झाले तर ती पोहोचू शकत आहे असं. कारण अगदी आपण बघतोय की हल्ली बऱ्याच कानाकोपऱ्यामध्ये इंटरनेट पोहोचलेलं आहे. तर ग्रामीण भागामध्ये अगदी इंटेरियरला गेलो तर कदाचित जात नसेल, पण बाकी तर मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी पोहोचलेलं आहे इंटरनेट तसं. नक्कीच. मला भाऊसाहेब चासकरांकडे याच्यानंतर जायचंय. प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. भाऊसाहेब, जगभरातल्या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक बिघडवून टाकलेलं आहे. कशा पद्धतीने आपण पाहता या सगळ्या गोष्टीकडे? खरं म्हणजे या विषयामध्ये प्रवेश करण्याआधी मला एक हरकत नम्रपणानं नोंदवू द्या की शिक्षणाचा खेळखंडोबा COVID-19 मुळे होतोय असं आपण कृपया म्हणू नये. कारण एक प्रकारे जी प्रगत राष्ट्र आहे ती सुद्धा गोंधळून गेलेली आहे. नेमकं या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे कळत नाहीये आणि जगाला कळत नाहीये. फक्त भारत, महाराष्ट्र या बाबतीत आपण विचार करूया नको ही एक गोष्ट. म्हणून मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये ज्या असाधारण परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत वेगवेगळ्या टप्प्यावर, त्यातली ही एक अत्यंत असाधारण परिस्थिती, हे मान्य करूयात आपण. आणि जर अत्यंत असाधारण परिस्थिती निर्माण झालेली असेल तर मग मला असं वाटतं या परिस्थितीतून मार्ग काढताना काही एक प्रकारचा संभ्रम, काही एक प्रकारचा गोंधळ तो होणार आहे. तो पालकांमध्ये आहे, तो शिक्षकांमध्ये आहे, तो विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि तो असणार आहे. हे आपण पहिल्यांदा मान्य करूयात, कारण ही असाधारण परिस्थिती नंबर एक. नंबर दोन, तुम्ही जी काळजी व्यक्त केली सुरुवातीला, जे तुम्ही प्रस्तावित केलं त्याच्यामध्ये, ती अत्यंत रास्त आहे. ती परिस्थिती जी आहे ती आपण स्वीकारायला पाहिजे की काय होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण जे मुलं घेत आहेत त्यांना सगळं पास करून टाकल्यानं कदाचित त्यांना कोरोना पदवीधर अशा प्रकारचं एक बिरुद लावलं जाईल का, तर निश्चितपणानं लावलं जाण्याची शक्यता आहे. मागे एकदा मुंबई विद्यापीठामध्ये अशीच पदवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली गेली आणि दुर्दैवानं एका आगीमध्ये ते पेपर जळून गेले आणि पेपर जळून गेल्यानंतर त्यांना पास करावं लागलं. तर मला असं वाटतं याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. तुम्ही जसं सांगितलं की पदवीच्या नंतर नोकरी देताना, पदवीच्या नंतर बाहेर गावी म्हणजे बाहेर परदेशामध्ये काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, तर तसंही पदवीमध्ये एक महत्व आहे शिक्षणामध्ये पदवीचं. पण याच्या पुढे जाऊन मला जे अत्यंत महत्वाचं वाटतं की प्रवेशासाठी पात्रता परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळं या पदवीच्या परीक्षेला आपण किंवा पदव्युत्तर शिक्षणानंतरची जी काही ती प्रमाणपत्र आहे त्याला फार महत्व न देता या वर्षासाठी
या वर्षासाठी आपत्तीच्या काळामध्ये मला असं वाटतं याच्यातून जगण्याला महत्व शिक्षणापेक्षा जास्त द्यायला पाहिजे. जगण्याला महत्त्व द्यायला पाहिजे. भाऊसाहेब, मला अजून एक प्रश्न नेमका तुम्हाला हाच विचारायचा आहे की आता जे काही रुटीन जे आहे आपलं, जे 1 जून महिना उजाडला की आपलं जे रुटीन सुरू होतं अभ्यासाचं किंवा शाळा सुरू होतात आणि त्याचा साधारणपणे मार्चच्या दरम्यान परीक्षा होतात आणि निकाल लागतो. हे आपलं जे रुटीन आहे हे रुटीन आपलं संपूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे. त्याला अर्थातच कारण तुम्ही मगाशी सांगितलं, आपल्याला ते मान्यच करावं लागेल की कोरोनाचंच कारण आहे. मात्र आता जेव्हा केव्हा हे शैक्षणिक वर्ष सुरू होईल त्यावेळेला नेमकी आपल्यासमोर आव्हानं काय काय असतील याच्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मला अजून संध्याताई ना आपल्या सोबत आहेत बोलायला, त्या शिल्पाताई सॉरी माफ करा, शिल्पाताई. तर असं आहे, एक जागतिक पातळीवर जो सर्व्हे झालेला आहे त्या सर्व्हेच्या नुसार भारतामध्ये 24% लोकांकडे स्मार्टफोन आणि कनेक्टिव्हिटी आहे असं आहे. भारतभरामध्ये साधारणपणे 27% लोकांकडे इंटरनेट आणि ते डिव्हाइसेस आहेत, कनेक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटीच्या फोरमचा मी संयोजक म्हणून बघतो काम. आम्ही एक कोविडची साथ सुरू झाल्यानंतर आणि ते प्रचंड गतीनं पोचायला लागली आणि मग शिक्षण सुरू राहावं यासाठी, शाळा बंद झाल्या तरी शिक्षण सुरू राहावं यासाठी महाराष्ट्र सरकारचा शिक्षण विभाग अत्यंत प्रामाणिकपणे काहीतरी प्रयत्न मुलांना अभ्यास देण्याचा करत होता. आणि त्याच्यासाठी जे माध्यम निवडलं होतं ते माध्यम होतं स्मार्टफोन आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी, म्हणजे व्हॉट्सअपवरून अभ्यास दिला जायचा. मग आम्ही महाराष्ट्राच्या पातळीवर एक सर्व्हे केला. त्या सर्व्हेमध्ये असं दिसून आलं की म्हणजे जिल्हा परिषदेत शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, नगरपालिकेत शाळा, महानगरपालिकेत शाळा, विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा, या सगळ्या शाळांमध्ये शिकणारे 1,68,000 विद्यार्थ्यांचा हा सर्व्हे आम्ही केला. तर त्यामध्ये दिसून असं आलं की जी मुलं ग्रामीण भागात आहेत, जिल्हा परिषदेची शाळांमध्ये शिकत आहेत, त्या मुलांपैकी अवघ्या 20% मुलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट ऍक्सेस आहे. एकूण 1,68,000 विद्यार्थ्यांपैकी म्हणजे सगळ्या माध्यमाच्या शाळांमधल्या अवघ्या 27% मुलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट ऍक्सेस आहे. मला नम्रपणे या ठिकाणी आपल्याला सांगू द्या की 30% मुलांपेक्षा जास्त मुलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट ऍक्सेस नाही. त्यामुळे त्या ऑनलाईन अभ्यासाच्या दृष्टीनं, ऑनलाईन परीक्षांच्या दृष्टीनं जे बोललं जातं त्याच्या मर्यादा आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं मगाशी शिल्पाताई म्हणत होत्या की ऑनलाईन आपण परीक्षा घेऊ शकतो. हे खरं आहे की BSNLचं नेटवर्क आणखीन ग्रामीण भागामध्ये पोहोचलेलं आहे, पण हेही खरं आहे, अलीकडे एक सर्व्हे झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आजही महाराष्ट्रामध्ये जी दऱ्याखोऱ्यांमध्ये दूर गावं आहेत तिथे इंटरनेट ऍक्सेस आणि स्मार्टफोनचा नेटवर्क पोहोचलेलाच नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मला माझा मुद्दा तुम्ही जो विचारलेल्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं मी येतो की मग आता शाळा कधी सुरू होतील? शाळा सुरू झाल्या तर फिजिकल डिस्टन्सिंग पाळून आपल्याला मुलांना बसण्यासाठी पुरेशा इमारती आहेत. भाऊसाहेब, मी तुमच्याकडे येतोय, मात्र मला पुन्हा एकदा शिल्पा मॅडमकडे जायचं. शिल्पा मॅडम, भाऊसाहेब चासकर जे सांगतायत आपल्याला त्या बाबतीत आपल्याला काय वाटतंय? कारण मी मगाशी सांगितलं की लोकशाही, हॅलो लोकशाहीने काही दिवसांपूर्वी हा नेमका प्रश्न आहे, हा प्रश्न उपस्थित केलेला होता. आणि ग्रामीण भागात आता जसं चासकर आपल्याला सांगतायत की 27% लोकांकडे कनेक्टिव्हिटी आहे आणि ग्रामीण भागात जर का पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 20% हे प्रमाण आहे. मग अशामध्ये ही मुलं, जी उरलेली मुलं आहेत, ती कशी काय शिक्षण घेऊ शकतात? हा तर खरं म्हणजे फार मोठा प्रश्न आहे की ह्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवायचं कसं. माझं साधारण मगाशी जे माझं मत होतं ते मी साधारण ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांचा विचार करून उत्तर दिलं होतं. पण जेव्हा आपण प्राथमिक शिक्षणाचा विचार करतो आहोत आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा वगैरे विचार करतोय तेव्हा हा खरोखरच फार मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भेडसावणार आहे. आणि ह्यासाठी जर आपण विचार केला की त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवायचं कसं आणि कोणत्या प्रकारे,
तर हा खरोखर म्हणजे शासनाला, शाळांना, संस्था चालकांना सगळ्यांना फार मोठा प्रश्न हा राहणार आहे. पण शेवटी हा पण एक विचार येतो की याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांचं 1 वर्षाचं शैक्षणिक नुकसान करायचं का, हा एक मोठा भाग येतो. कारण आपण पुढे जाऊन जेव्हा मुलं मोठी होतात, आता आपल्याला काय वाटतंय की 1 वर्षाचा काळ गेला तर हरकत नाही, 0 एज्युकेशन इयर असं म्हणूया, असं म्हणतायत. पण हा 1 वर्ष तुम्ही पुढे जेव्हा जातात ना शिक्षणाला, पुढच्या शिक्षणाला, तेव्हा तो इट काउंट्स लॉट. आणि त्याच्यासाठी त्याच्यावर काहीतरी पर्याय आणि तोडगा हा निघालाच पाहिजे. कारण जिल्हा परिषदेची मुलं आहेत तर ठीक आहे, मग 2 बॅचेस मध्ये स्कूल सुरू करून सोशल डिस्टन्सिंग 3-3 तासाचे ठेवायचे, पूर्ण दिवस शाळा ठेवायच्या ऐवजी, आणि जास्त म्हणजे कमी विद्यार्थ्यांना जास्त जागेत अकोमोडेट करायचे, क्लासरूम ते जास्त करायचे, आणि 2 शिफ्ट मध्ये शाळा चालते ती 3 शिफ्ट मध्ये करायची, 3-3 तासाची करून. असे काहीतरी पर्याय त्यावर करता येतील. आणि जेव्हा एज्युकेशन आहे, तर आता एज्युकेशनल सॉफ्टवेअर्स पण खूप निघालेले आहेत. तर जर त्या शाळांपर्यंत तुमचे काही म्हणजे LCD वगैरे पोहोचले तर त्याच्याद्वारे लेक्चर्स ऑटोमॅटिक घेतले जातील, आणि विद्यार्थ्यांना वेळ जर ठरवून दिली तर विद्यार्थी येतील, त्याच्यावरती लावून दिल्यानंतर ते ऐकतील, आणि असं होऊ शकतं. म्हणजे हा एक पर्याय मी सांगते, हा होईलच किंवा होणार नाही असं मी नाही सांगू शकत, पण एक आपल्याला जर उपाय शोधायचे झाले तर असे काहीतरी पर्याय त्यावर निघू शकतात. कारण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा 1 वर्ष 0 एज्युकेशन ठेवून, त्याला 0 एज्युकेशन इयर न ठेवता, त्याच्यामध्ये आपण हा विचार निश्चित केला पाहिजे की त्यांचं वर्ष वाया न जाता त्यांना योग्य शिक्षण कसं मिळेल. आपण आता प्राथमिक शाळेबद्दल बोललो, पण आपल्यासोबत मी तुम्हाला थांबवतोय, अमित गोरे सुद्धा आहेत, अक्षय स्टडी अब्रॉड संचालक आहेत. अमितजी, इतका वेळ हे सगळं डिस्कशन, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकत असाल, याबद्दल थोडक्यात तुमचं म्हणणं काय हे मला ऐकून घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आता जी मुलं ज्यांना बाहेर परदेशी शिक्षणासाठी जायचं आहे त्यांचं नेमकं काय होणार आहे, काय सांगाल? ओके, आपल्या दोन्ही मान्यवरांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने हा एक खूप मोठा गोंधळ आणि खूप मोठी तारेवरची कसरत आहे शासनाला किंवा विद्यापीठांना किंवा शाळांना देखील, की मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण देखील पोहोचवायचं आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याचा जीव देखील महत्वाचा आहे. तर हे सर्व करत असताना फक्त आपला देशच नाही, पण सर्व जगामधले विद्यापीठ, शाळा, सगळीकडे हा गोंधळ चालू आहे थोड्या बहुत प्रमाणामध्ये, आणि सर्वजण कुठल्या कुठल्या निर्णयावर येत आहेत. माझं इथे आता असं मत आहे की आपलं शासन खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये, आपलं शासन म्हणजे महाराष्ट्र शासन असो किंवा आपलं दिल्लीचं सरकार सुद्धा असो, यामध्ये भरपूर चर्चा किंवा याच्यामध्ये भरपूर सारे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता या निर्णयापर्यंत लवकर पोहोचणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्पेशली तुम्ही जे विद्यार्थी आता लास्ट वर्षाला आहे, फायनल इयरला आहे, आणि त्यांची पुढे विदेशात शिक्षणाला जाण्याची किंवा पुढे नोकरी करण्याची जी काही स्वप्न आहेत, त्यांना अजूनही पुढचा मार्ग दिसण्यासाठी त्यांचं फायनल इयरचं नक्की काय होणार आहे हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने होणार आहे ते खूप गरजेचं आहे. कारण कुठली एक्झाम होणार नाही, आणि मग जर का विद्यार्थ्यांना जी काही मार्कशीट मिळणार किंवा जे काही त्यांना सर्टिफिकेट मिळणार, ते सर्टिफिकेट कशा पद्धतीचं असेल, त्याचा पुढे त्याच्या पूर्ण करिअरवर खूप परिणाम होणार आहे. बाकी सर्व जगातले विद्यापीठ सुद्धा त्यांच्या परीने काहीतरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्या देशाने हे निश्चित केलं पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या विद्यापीठातून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या देशामध्ये तसेच विविध पूर्ण जगामध्ये याच्यामुळे काही कुठला प्रॉब्लेम निर्माण होता कामा नये, यासाठी सरकारने किंवा विद्यापीठांनी एक ठाम निश्चय घेतला पाहिजे. हे माझं एक ओव्हरऑल मत आहे. आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला की ह्या वर्षी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय आहे, कारण कोरोना ग्रॅज्युएट म्हणून मगाशी आपल्याला भाऊसाहेब चासकर म्हणाले की कदाचित त्यांच्याकडे तसंही पाहिलं जाऊ शकतं की कोरोना ग्रॅज्युएट म्हणून. हा खूप गंभीर, असं म्हटलं तर खूप गंभीर ती डिग्री होईल, कोरोना ग्रॅज्युएट. कोरोना ग्रॅज्युएट म्हणजे त्यांना आता कोरोनाच्या काळात ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी थोडक्यात, जे आता या वर्षी या सत्रामध्ये पास होतील. तर त्यामुळे त्यांची जी मार्कशीट असेल किंवा त्यांना जे काही मूल्यमापन मिळेल त्यांचं सगळं केलेलं त्यांचं पूर्ण, तर ते कशा पद्धतीने विद्यापीठ देणार आहे ते खूप महत्वाचं राहील, कारण ते पुढे त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या बरोबर राहणार आहे. त्यामुळे ते डॉक्युमेंटेशन पण कसं होईल आणि त्याचं पूर्ण, कारण आता समजा मार्च पर्यंत बऱ्याच विद्यापीठ चालू होती, मार्च 15 पर्यंत विद्यापीठ चालू होती साधारणपणे, तर त्यांच्या अर्ध्या सेमिस्टरमध्ये त्यांनी काही गोष्टी केल्या असतील, तर त्याचं काही त्याच्या आधारे काही त्यांना मिळणार आहे, काही मार्क्स वगैरे मिळणार आहेत का त्यांना सरसकट मागच्या सेमिस्टर प्रमाणेच या सेमिस्टरला मार्क्स मिळणार आहे, ही दिशा क्लिअर होणं लवकरात लवकर गरजेचं आहे. आणि मला असं दिशा क्लिअर, आणि मी तुम्हाला थांबवतोय, शिल्पाजींकडे मला जायचंय. शिल्पाजी, नेमकी ही जी दिशा आहे ही कशी क्लिअर होईल, तुम्ही काय सांगू शकता या बाबतीत?
नाही, याच्या बाबतीत विद्यापीठाने निकष दिलेले आहेत की त्यांचं कसं असेसमेंट होणार आहे ते. 50% इंटरनल मार्क्सचं असेसमेंट आहे, 50 मार्क्स ओव्हरऑल आहे. त्यांनी ते निकष ठरवलेले आहेत विद्यापीठाने. आणि मला वाटतं काही ग्रॅज्युएशनचे निकाल पण आमच्या नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठाचे जाहीर झालेत. BA BCom काही कोर्सेसचे त्यांनी निकाल पण दिलेले आहेत. तर आता मला असं वाटतं की आपले जे सर बोलत होते विदेशाच्या ऍडमिशन संबंधी, तर मला असं म्हणायचं की जेव्हा विदेशात आता हा जो कोरोनाचा भाग आहे, कोरोनाग्रस्त आपण जे म्हणतो, हे पूर्ण जगामध्ये आता पिक्चर झालेलं आहे. ते फक्त भारतासाठी आहे असं नाहीये. तर आता ते कोरोना ग्रॅज्युएट म्हटले जातील हे तर सगळ्यांना मान्य करावंच लागेल. पण त्यांना आपण कोरोना ग्रॅज्युएट न म्हणता जे काही निर्णय शासनाकडनं झालेत आणि विद्यापीठाकडनं होते ते सगळ्यांनी मान्य करावे. आणि विदेशातील युनिव्हर्सिटींनी पण त्यांना परमिशन द्यावी की ओके हे शिल्पाजी, तुम्हाला एकच मिनिट फक्त थांबवतोय. आपल्याबरोबर एक विद्यार्थी आहेत, संतोष मानकर, जे MA चे विद्यार्थी आहेत. संतोष, या वर्षी कशा पद्धतीने प्रॉब्लेम्सचा सामना जो आहे तो करावा लागतोय, काय सांगशील? निर्णयाचं सर्व विद्यार्थ्यांकडनं स्वागतच होत आहे. परंतु एक फळी विद्यार्थ्यांमध्ये अशी आहे की या निर्णयामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. खरं पाहायला गेलं तर आजची परिस्थिती नाही आहे की आपण एक्झाम घेऊ शकतो, कारण केंद्रानेही सांगितलेलं आहे आणि आपल्या राज्य सरकारनेही सांगितलंय. आणि मध्यंतरी एक शरद पवारांचं एक स्टेटमेंट होतं, ते स्टेटमेंट मी तुम्हाला सांगू इच्छिते या कार्यक्रमांतर्गत, कारण मी एक विद्यार्थी असल्या कारणानं ते स्टेटमेंट सांगणं मला अत्यंत योग्य वाटतं. दिल्ली, मुंबई, कानपूर, खरगपूर आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनीही सुद्धा आपल्या परीक्षा रद्द केल्यात. तर ह्या इतकी मोठं उच्च दर्जाची विद्यापीठ शैक्षणिक संस्था जर परीक्षा रद्द करता, तर आपण त्या मायन्याने खूप म्हणजे त्या मायन्याने आपण फार मागे आहोत. तर आपण आपल्या परीक्षा रद्द केल्या आणि ते जर विद्यार्थ्यांच्या हितासाठी असेल तर तो निर्णय फार योग्य आहे. यामुळं एक होता असं आहे सर की आता आपण शाळाही बंद आहे, विद्यापीठही बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासासाठी खोळंबा होतो. एक सेमिस्टरच्या परीक्षा घेतल्या नाही तर विद्यार्थ्यांचं फारसं काही नुकसान होणार नाही आणि भविष्यातही त्या नुकसानाला जास्त काही वाव असणार नाही. कारण आताची परिस्थिती आपण एकंदरीत लक्षात घेतली तर आपल्याला हे कळून येतं. नक्कीच आपल्याला हे कळून येतं. शिल्पा आपल्यासोबत, शिल्पा बेंडाळे आपल्याबरोबर आहेत. शिल्पाजी, नेमकं संतोष जे सांगतोय की एक सेमिस्टर जर का बुडेल तर काही फारसं नुकसान होईल असं वाटत नाहीये, आपलं काय म्हणणं या बाबतीत? नाही, एक सेमिस्टर बुडाली तर नुकसान होणार नाही असं नाही. आपण कोणत्या कोर्सेसचे विद्यार्थी आहोत हे मॅटर करतं निश्चित. कारण पहिली सेमिस्टर जी कुठल्या पण कोर्सेसची सुरू होते तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण पुढचा पाया, त्याच्यामध्ये बेस हा असतो. आणि तो बेसच जर तुमचा नाही झाला तर पुढचं एज्युकेशन कसं होणार त्यावरती. त्यामुळे पहिली सेमिस्टर न घेता त्यांना डायरेक्ट सेकंड सेमिस्टरला टाकावं हे पण काही योग्य नाहीये. पण एक मी म्हणू शकते की पहिली सेमिस्टर आहे, मला वाटत नाही की आपण म्हणून एक काळजी घेऊया सगळ्यांनी की या कोरोनाचा आपण नायनाट कसा करू शकतो लवकरात लवकर, स्वतःची काळजी करून प्रत्येकाने आणि संपर्क म्हणजे एक तो प्रयत्न करूया. त्याबरोबर मी तुम्हाला एकच मिनिट फक्त थांबवतो. मला भाऊसाहेब चासकरांकडे पुन्हा एकदा जायचंय. प्रयोगशील शिक्षक म्हणून तुमची भाऊसाहेब ख्याती आहे. आता एक सेमिस्टर कदाचित बुडण्याची शक्यता कोरोनामुळे निर्माण झालेली आहे. अशा वेळेला कशा पद्धतीने, जर पूर्ण वर्ष आहे ते वाचवण्याच्या पद्धतीने प्रयत्न केला जाऊ शकतो, काय होऊ शकतात नेमके प्रयोग, काय सांगू शकाल? मला असं वाटतं की आपण जरा वस्तुस्थितीला धरून विचार करायला पाहिजे. कल्पनेचे पंख घेऊन माणसाला भराऱ्या घेता येतात, बरोबर, ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. पण आज परिस्थिती अशी आहे, 200 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये हा कोविड-19चा जो साथीचा प्रादुर्भाव झालेला आहे, या पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा लोकशाहीच्या तर्फे करत आहोत. मला असं वाटतं आपण जेव्हा काहीतरी प्रॅक्टिकल सोल्युशनच्या बाजूने विचार करू तरच ही चर्चा काहीतरी फलद्रूप होईल, नाही तर निष्फळ होईल चर्चा. म्हणून तो आता जो माझा विद्यार्थी मित्र आहे त्यानं जे सांगितलं, आज हार्वर्ड पासून केम्ब्रिज पर्यंत सगळ्या म्हणजे MIT आणि ह्या सगळ्या जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या असू देत, IIT, IIM असू दे, या सगळ्या ठिकाणी परीक्षा घेणं अवघड आहे. मगाशी जसं मी म्हटलं, पुनरुच्चित दोष पत्करून परत सांगतो, आपल्याला जगण्याला प्राधान्य द्यायचं का शिकण्याला? तर जगण्याला प्राधान्य द्यायला लागणार हे अर्थातच आहे. बरोबर. इतर बाबतीत आपण अमेरिका आणि युरोपचं नेहमी अनुकरण करत असतो, अनेक बाबतीत.
म्हणजे आता सुद्धा आपण हे जे म्हटलं की परदेशी शिक्षणाला जायचं, तर याच्यामध्ये जास्त मुलं युरोप आणि अमेरिकेमध्ये जात असतात. आणि अनेक देशांनी आणि विद्यार्थ्यांनी तिथे 0 अकॅडमिक इयर डिक्लेअर केलेलं आहे. आपण इतर बाबतीत युरोप आणि अमेरिकेचा अनुकरण करू, मग आपण खरं असा विचार करत नाही की 0 अकॅडमिक इयर आपण ऍक्सेप्ट करू. एक म्हणजे हे जर जगण्याला प्राधान्य द्यायला हे वर्ष दिलं तर शिकण्याला आयुष्य पडलेलं आहे. पण मग हे जर वर्ष फुकट गेलं तर मग नेमकं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं का? एक वर्ष आपण अरे मागे आलोय, म्हणजे नापास झाल्यानंतर जसं काही वाटत असतं तशा पद्धतीची एखादी भावना त्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणार नाही? हे बघा, निश्चितपणानं काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होण्याची शक्यता मी नाकारत नाही, पण आवर चिल्ड्रन मिसिंग आउट समथिंग हा जो गिल्ट आहे ना पालकांच्या मनामध्ये, हे पहिल्यांदा काढायला पाहिजे. एक म्हणजे इथं मला 2 गोष्टी महत्वाच्या वाटतात. एक तर शिक्षकांचं आणि पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं समुपदेशन करायला पाहिजे. आणि हे समुपदेशन करत असताना मुलांना जे काही असं सतत वाटतंय की आपण काहीतरी मिस करतोय, हे असं न होता आपण मी नेहमी विचार करतो, जेव्हा हे कार्यकर्ता म्हणून, शिक्षणाचा अभ्यास करणारी व्यक्ती म्हणून, शिक्षक म्हणून, तर पालक म्हणून मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की आम्ही शिक्षणाचा विचार परीक्षेसाठी केलेला आहे, शिक्षणाचा विचार आयुष्यासाठी केलेला नाही आम्ही. म्हणजे आता असं आहे की 21व्या शतकामध्ये आपण जगत आहोत आणि 21व्या शतकासाठी आवश्यक काही लाईफ स्किल्स आहेत. उदाहरणार्थ चिकित्सक विचार करणं, निर्णय क्षमता, समस्यांचं निराकरण करता येणं, ताणतणावांचं व्यवस्थापन करता येणं, ही जी लाईफ स्किल आतापर्यंत बाजूला पडली होती, आपण असं करूयात ना की ही लाईफ स्किल याच्यासाठी एक छोटा कार्यक्रम डेव्हलप करू आणि लाईफ स्किल फोकस एज्युकेशन देण्याचा प्रयत्न आपण करू. नक्कीच भाऊसाहेब, खूप छान विचार तुम्ही मांडलात की शिक्षणाचा विचार आपण आयुष्यासाठी करूया, परीक्षेसाठी करूया नकोत. तुम्ही सगळेजण मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि या बातमीपत्रामध्ये आता आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.